सातारा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पंचमुखी गणेश मंदिर येथे आरती करण्यात आली व प्रशासनाला सद्बुद्धी देव यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली। महाराज समोर आहेत, त्यांच्या कानात पण मी सांगितलं की आमचा मेसेज खूप गणपती बाप्पापर्यंत पोहोचतो, माध्यम आहे असं मला पहिल्यापासून शंकराकडे प्रार्थना करायची असेल तर नंदीच्या कानात सांगावं किंवा गणपतीपर्यंत डायरेक्ट जायचं असेल तर मंदिराच्या कानामध्ये आपण मेसेज दिलेला आहे। आणि दुसरं म्हणजे आपल्याला पोलिसांनी सांगितलेलं आहे की तुमच्या आसपास एरियामध्ये तुमच्या आढळात कुठं दिसलं 112 नंबरला ताबडतोब फोन करा आणि ज्यांचा मेसेज आपला 112 नंबर मुंबईला जातो आणि त्यांच्याकडनं यांना मेसेज येतो की बघा आणि ताबडतोब आणि हा सगळा मी एकदा दोनदा मी 112ला नंबरला फोन करून अनुभव घेतला आहे। नंतर 2 दिवसांनी फीडबॅक येतो की तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला ना, आणि हा अनुभव आहे। आणि हे का तुम्ही म्हणलं त्यातनं ते आपल्याला आपलं नाव गुप्त राहील, आपलं नाव बाहेर येणार नाही की आपल्याला त्याच्यामुळं त्रास होणार नाही। तरी 112 नंबराचं सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपल्या बाजूला जर का काही आढळलं तर 112 नंबरला फोन करा।